अकोला जिला पुलिस बल के माध्यम से 2024 से 25 की अवधि के लिए पुलिस कांस्टेबल पद के लिए भर्ती प्रक्रिया सफलतापूर्वक और पारदर्शी रूप से पूरी की गई है। ये भर्ती प्रक्रिया पुलिस मुख्यालय अकोला के पुलिस अधीक्षक अमित चांडक के मार्गदर्शन में से क्रियान्वित किया गया। इस भर्ती प्रक्रिया के लिए कुल 11,784 उम्मीदवारों ने आवेदन किया था। पूरी प्रक्रिया सरकारी नियमों, सेवा पहुंच नियमों के साथ साथ आधुनिक तकनीक का उपयोग करके की गई थी। ऑनलाइन आवेदन स्वीकार करने, दस्तावेज सत्यापन, शारीरिक माप, फील्ड परीक्षण और चिकित्सा परीक्षण जैसे सभी चरणों में पारदर्शिता बनाए रखी गई। भर्ती के दौरान अभ्यर्थियों की सुविधा के लिए आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराई गई। पेयजल, मोबाइल, शौचालय, प्राथमिक चिकित्सा सेवाएं, पीए व्यवस्था के साथ साथ महिला अभ्यर्थियों के लिए भी विशेष व्यवस्था की गई थी। फील्ड परीक्षण सीसीटीवी निगरानी के तहत आयोजित की गए और RFID प्रणाली का उपयोग करके उम्मीदवारों की सटीक पहचान और पंजीकरण किया गया। नमस्कार। 11 तारखेपासून अकोला जिल्ह्यामध्ये पोलीस भरती सुरू होत आहे। पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती आता होणार आहे। तर अकोलामध्ये आम्हाला टोटल 11,784 अर्ज प्राप्त आहे। टोटल जागा 161 आहे आणि हे सर्व पोलीस कॉन्स्टेबलची जागा आहे। आणि याच्यामध्ये यावेळेसची भरतीमध्ये आम्ही प्रत्येक आमचं जे काही 3 इव्हेंट्स आहे त्याच्यामध्ये RFIDचा वापर करणार आहोत। तर खूपच एक टेक्नॉलॉजी असिस्टेड हे भरती असणार आहे। याच्यामध्ये पूर्ण भरतीसाठी जे तयारी असतात, नियोजन असतात ते मी प्रत्यक्ष स्वतः पाहणी केलेली आहे। आमचा जवळपास 450 लोकांचा बंदोबस्त, अधिकारी, कर्मचारी, क्लर्क्स पण याच्यामध्ये सामील असणार। आणि प्रत्येक प्रोसेस म्हणजे ऑन ग्राउंड रजिस्ट्रेशन, बायोमेट्रिक, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, हाईट, चेस्ट, नंतर 100 मीटर, नंतर गोलाफेक, नंतर 1600 मीटर, यासाठी एक ऑन ग्राउंड मॅनेजमेंटसाठी आम्ही वेंडरची नियुक्ती केलेली आहे। आणि पूर्ण भरती अतिशय पारदर्शकपणे, अतिशय मेरिटोरियस प्रमाणे झाली पाहिजे, हे आमची अशी धारणा आहे। याच्यामध्ये जे आमचा नियोजन आहे, पहिल्या दिवशी आम्ही 800 लोकांना बोलवलेलं आहे, नंतर 1500 असं करून जवळपास 22 तारखेपर्यंत हे भरतीची प्रक्रिया जे फिजिकल आहे तो संपूर्ण होऊन जाईल। याच्यामध्ये 100 मीटर आणि गोलाफेक पोलीस हेडक्वार्टर ग्राउंड मध्ये होणार आणि 1600 मीटर वसंत देसाई स्टेडियम मध्ये होणार, कारण की जे पोलीस हेडक्वार्टरचा जे ग्राउंड आहे 1600 साठी तिथे पर्याप्त जागा नाही। आणि ते लोकांचा जे ट्रॅव्हल आहे तो पण आम्ही व्यवस्था केलेली आहे बसेसची। तसेच काही उमेदवार बाहेरून येतात तर त्यांची राहण्याची आणि सोन्याची व्यवस्था आम्ही निमवाडीमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे। तिथे फंक्शनल टॉयलेट्स, गरम पाण्याची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय हे होणार। एक महत्त्वाचं सांगायचं आहे की याच्यामध्ये हे भरतीमध्ये स्पाइक्स, शूज अलाउड नसणार आहे। तसेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, कोणते इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अलाउड नसणार आहे। स्मार्ट वॉचेस वगैरे पर पाबंदी आहे। लोकल क्राईम ब्रांचचे आमचे 4 पथक तिथे तैनात असणार। मेन गेटवर फ्रिस्किंगसाठी, आतमध्ये फ्रिस्किंगसाठी, रॅन्डम चेकिंग, टॉयलेट्समध्ये चेकिंग, म्हणजे टॉयलेटचे बाहेरचे जे गेट आहे तिथे चेकिंग। कुठेही जर असा काही दिसला की कोणी काही सिरेनचा वापर केलाय किंवा काही स्टिरॉइडचा वापर केलाय, त्याच्यावर कठोर कारवाई होणार। फौजदारी गुन्हा दाखल होऊन अटक करून आम्ही ते एकदम कडक त्याच्यावर कारवाई करणार। तर लोकांना विनंती आहे की असा कोणतेही कृत्य करू नये, याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकतात। आणि पूर्ण आमच्या भरती प्रोसेस सीसीटीव्ही कॅमेरेजमध्ये कैद असणार। जवळपास आमचे 50 सीसीटीव्ही कॅमेरेज आम्ही लावलेले आहे। PA सिस्टम, वायरलेस सिस्टमचा पण तिथे आमचा सर्व नियोजन आहे।